पुत्रदा एकादशीची चमत्कारिक कथा. श्रीहरी विष्णू महाराज की जय. पुत्रदा एकादशी माता की जय. भगवान श्रीकृष्ण महाराज की जय. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी काही एकादशी अत्यंत पुण्यदायी मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पुत्रदा एकादशी. पौराणिक भक्ती परंपरेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास संतान सुखाची इच्छा असणाऱ्या भक्तांना भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. आजची कथा एका अशा राजाची आहे, ज्याच्याकडे संपत्ती होती, वैभव होते, मोठे राज्य होते, प्रजा होती, राजवाडा होता, सेवक होते. पण त्याच्या जीवनात एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे संतान सुख. आणि मित्रांनो, ज्याच्या आयुष्यात सर्व काही असूनही मनामध्ये एकच दुःख असते, त्याचे जीवन बाहेरून कितीही सुंदर दिसले तरी आतून ते अपूर्ण वाटत असते. ही कथा आहे राजा सुकेतुमान आणि त्याची पत्नी राणी शैब्या यांची. राजा सुकेतुमान अत्यंत न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक येत होते. व्यापारी आनंदात होते. गरिबांना मदत मिळत होती. मंदिरांमध्ये पूजा अर्चा होत होती. राजा स्वतःही भगवान श्री विष्णूंचा भक्त होता. पण त्याच्या मनामध्ये एकच चिंता होती. त्याला पुत्र नव्हता. वर्षानुवर्षे लग्न होऊनही राजा आणि राणीला संतानप्राप्ती झाली नव्हती. सुरुवातीला त्यांना वाटले, देवाची इच्छा असेल तेव्हा आपल्या घरात बाळाचे आगमन होईल. पण वर्षे जात राहिली. 1 वर्ष गेले, 2 वर्षे गेली, 5 वर्षे गेली, 10 वर्षे गेली आणि राजाचे मन दिवसेंदिवस अधिक दुःखी होत गेले. राणी शैब्याही मनातून तुटत होती. राजवाड्यात इतर राजकुमारांची मुले खेळताना दिसली की तिच्या डोळ्यांत नकळत अश्रू येत. कधी एखादी माता आपल्या बाळाला कुशीत घेऊन राजवाड्यात येई, तेव्हा राणी त्या बाळाकडे प्रेमाने पाहत असे. ती मनात म्हणत असे, देवा, माझ्या कुशीतही असेच एक बाळ कधी येईल का? राणी कोणालाही आपले दुःख सांगत नसे, पण रात्री ती देवासमोर बसून शांतपणे रडत असे. हे श्रीहरी, माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर मला क्षमा करा, पण माझी कुशी अशी रिकामी ठेवू नका. एक दिवस राजा सुकेतुमान राजसभेत बसला होता. मंत्रिमंडळातील लोक राज्यातील विविध विषयांवर चर्चा करत होते. पण राजाचे लक्ष कुठेच नव्हते. मंत्री काहीतरी सांगत होता. महाराज, उद्याच्या सभेसाठी. राजाने अचानक त्याला थांबवले. तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, मला आज काहीच ऐकायचे नाही. सभेत शांतता पसरली. राजा उठला आणि आपल्या कक्षात गेला. राणी शैब्याने राजाच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिला समजले की राजाच्या मनात पुन्हा तेच दुःख आहे. ती हळू आवाजात म्हणाली, महाराज. राजाने काही उत्तर दिले नाही. राणीने पुन्हा विचारले, आपण इतके दुःखी का आहात? राजा म्हणाला, देवी, माझ्याकडे राज्य आहे, धन आहे, प्रजा आहे, सर्व काही आहे. पण माझ्यानंतर या राज्याचा वारस कोण? राणीच्या डोळ्यांत अश्रू आले. राजा पुढे म्हणाला, माझ्या मृत्यूनंतर या राज्याचे काय होईल? माझ्या पूर्वजांचे नाव पुढे कोण नेईल? राणीने राजाचा हात हातात घेतला. महाराज, आपण देवावर विश्वास ठेवा. राजा म्हणाला, मी देवावर विश्वास ठेवतो देवी, पण माझी परीक्षा कधी संपणार? त्या रात्री राजा झोपू शकला नाही. अर्ध्या रात्री तो उठला. राजवाड्याच्या गच्चीवर गेला. आकाशाकडे पाहत तो म्हणाला, हे भगवान श्री विष्णू, जर माझ्या नशिबात पुत्र नसेल तर मला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्या. पण त्याच्या मनात एक विचार सतत येत होता, कदाचित मला या दुःखाचे उत्तर शोधण्यासाठी स्वतः निघाले पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने राणीला सांगितले, मी काही काळासाठी वनात जाणार आहे. राणी घाबरली. महाराज, एकटे कुठे जाणार? राजा म्हणाला, मला माझ्या मनाला उत्तर हवे आहे. राजाने आपले राजचिन्ह बाजूला ठेवले, साधे वस्त्र परिधान केले आणि आपल्या घोड्यावर स्वार होऊन तो वनाच्या दिशेने निघाला. तो बराच दूर गेला. राजवाडा मागे राहिला, राज्य मागे राहिला. आता त्याच्या सोबत फक्त त्याचे दुःख होते. घनदाट जंगलात प्रवेश केल्यानंतर त्याला पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. कुठे झाडांवर माकडे उड्या मारत होती, कुठे नदीचा मंद आवाज येत होता. पण राजाचे मन मात्र शांत नव्हते. तो पुढे जात राहिला. काही वेळाने त्याला एक सुंदर सरोवर दिसले. त्या सरोवराचे पाणी अत्यंत स्वच्छ होते. सरोवराच्या आजूबाजूला मोठमोठी झाडे होती. कमळे फुलली होती. हंस पाण्यात विहार करत होते. आणि त्या ठिकाणी त्याला काही तेजस्वी ऋषीमुनी दिसले. ते सर्वजण भगवान श्री विष्णूंचे ध्यान करत होते. राजाने घोड्यावरून खाली उतरून नमस्कार केला.
ऋषीवरांनो, मला आशीर्वाद द्या. ऋषींनी राजाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख त्यांना जाणवले. एका ऋषींनी विचारले, राजन, तू कोण आहेस आणि या निर्जन वनात दुःखी मनाने का फिरत आहेस? राजा हात जोडून म्हणाला, महात्मन, मी राजा सुकेतुमान आहे. ऋषी म्हणाले, राजन, तुझ्याकडे तर सर्व सुखे असतील, मग तुझ्या चेहऱ्यावर एवढे दुःख का? राजाच्या डोळ्यांत पाणी आले. तो म्हणाला, महात्मन, माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझ्या घरात संतान नाही. राजाने आपली संपूर्ण व्यथा ऋषींना सांगितली. ऋषी शांतपणे ऐकत राहिले. काही क्षणांनी एका ऋषींनी डोळे मिटले आणि ध्यान केले. नंतर ते म्हणाले, राजन, तुझ्या जीवनात एक अत्यंत शुभ दिवस येत आहे. राजाने आश्चर्याने विचारले, माझ्यासाठी? ऋषी म्हणाले, होय. आज कोणता दिवस आहे हे तुला माहीत आहे का? राजाने मान हलवली. ऋषी म्हणाले, आज शुक्ल पक्षाची एकादशी आहे. ही अत्यंत पुण्यदायी एकादशी आहे. हिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. राजाचे कान टवकारले. पुत्रदा एकादशी? ऋषी म्हणाले, होय राजन, भगवान श्री विष्णूंची उपासना, एकादशीचे व्रत, जागरण, नामस्मरण आणि श्रद्धा यांना या दिवशी विशेष महत्त्व आहे. राजाने विचारले, महात्मन, या व्रतामुळे माझी इच्छा पूर्ण होईल का? ऋषी म्हणाले, राजन, व्रत हे देवाशी व्यवहार करण्याचे साधन नाही. व्रत म्हणजे श्रद्धा, संयम, आत्मशुद्धी आणि भगवंताच्या चरणी समर्पण. तू हे व्रत स्वार्थासाठी नव्हे, तर पूर्ण श्रद्धेने कर. राजाने हात जोडले, मला मार्ग दाखवा. ऋषींनी त्याला पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे, भगवान श्री विष्णूंची पूजा कशी करावी, उपवास कसा पाळावा आणि द्वादशीला पारण कसे करावे याची माहिती दिली. राजाने त्या दिवशी स्नान केले, पवित्र वस्त्रे परिधान केली, सरोवराच्या काठी भगवान विष्णूंचे स्मरण केले. त्याने मनात संकल्प केला, हे श्रीहरी, माझ्या जीवनातील दुःख तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. माझ्या मनात कोणताही अहंकार राहू नये. माझे जीवन तुमच्या भक्तीत जावे. माझ्यावर कृपा करा. राजाने दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण केले. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. रात्र झाली. ऋषींनी भजन सुरू केले. सगळे भक्त भगवान श्रीहरींचे नामस्मरण करू लागले. राजाही त्यात सहभागी झाला. हळूहळू त्याच्या मनातील दुःख कमी होऊ लागले. त्या रात्री राजाला एक वेगळाच अनुभव आला. त्याला जाणवले की अनेक वर्षांपासून तो फक्त मला पुत्र हवा या इच्छेत अडकला होता. पण आज पहिल्यांदा त्याने आपले दुःख पूर्णपणे देवाच्या चरणी ठेवले होते. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. तो म्हणाला, हे भगवान, मला जे द्यायचे आहे ते द्या, पण माझी भक्ती माझ्यापासून कधी हिरावून घेऊ नका. रात्रभर भगवान विष्णूंचे नामस्मरण झाले. सकाळ झाली. राजाने द्वादशीच्या दिवशी विधिपूर्वक पूजन केले. ऋषींना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या राज्याकडे परत जाण्यास सुरुवात केली. राजाच्या मनात आता एक वेगळी शांतता होती. त्याला माहिती नव्हते की पुढे काय होणार आहे, पण त्याचा विश्वास दृढ झाला होता. काही दिवसांनी राजा राजवाड्यात परतला. राणी शैब्याने राजाला पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला, पण राजाच्या चेहऱ्यावर पूर्वीचा दुःखाचा भार नव्हता. राणीने विचारले, महाराज, आपण ठीक आहात? राजा हसला. देवी, मी देवाच्या चरणी माझी चिंता सोपवली आहे. राणीने विचारले, काय झाले वनात? राजाने तिला ऋषींची भेट, पुत्रदा एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूंची भक्ती याबद्दल सर्व सांगितले. राणीनेही हात जोडले. मग आपण दोघेही श्रीहरींची भक्ती करूया. त्या दिवसापासून राजा आणि राणी अधिक भक्तिभावाने भगवान विष्णूंची उपासना करू लागले. राजवाड्यात विष्णू सहस्रनामाचे पठण होऊ लागले. भजन कीर्तन होऊ लागले. गरिबांना अन्नदान केले जाऊ लागले. गरजू लोकांना मदत केली जाऊ लागली. राजा म्हणू लागला, देवाची भक्ती फक्त मंदिरात नाही, एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणे, दुःखी माणसाला आधार देणे, गरीबाला मदत करणे ही सुद्धा देवाची सेवा आहे. काळ पुढे गेला आणि एक दिवस राणी शैब्याला एक शुभ वार्ता मिळाली. राणीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद उमटला. तिने राजाला ही बातमी सांगितली. राजाच्या डोळ्यांत अश्रू आले. तो काही क्षण काही बोललाच नाही. नंतर त्याने हात जोडले. हे श्रीहरी. राजा आणि राणीने भगवान विष्णूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. 9 महिने पूर्ण झाले आणि एका शुभ दिवशी राणीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. संपूर्ण राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. वाद्ये वाजू लागली. मंदिरांमध्ये घंटानाद झाला. प्रजेला अन्नदान करण्यात आले. गरिबांना वस्त्रे देण्यात आली. राजाने घोषणा केली,
आजपासून माझ्या राज्यात कोणतेही मूल उपाशी राहणार नाही. राजाने आपल्या पुत्राला कुशीत घेतले. राणीच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. राजा म्हणाला, देवी, हा केवळ आपला पुत्र नाही, हा श्रीहरींचा आशीर्वाद आहे. राणी म्हणाली, महाराज, आपण जेव्हा दुःखात होतो तेव्हा देवाने आपल्याला सोडले नाही. राजा म्हणाला, होय, पण मला आज एक मोठा धडा मिळाला. राणीने विचारले, कोणता? राजा म्हणाला, देवाकडे मागताना आपण फक्त इच्छा मागतो, पण देव आपल्याला आधी श्रद्धा देतो. त्या दिवसापासून राजा सुकेतुमान आपल्या पुत्राला धर्म, दया, सत्य आणि भक्तीचे संस्कार देऊ लागला. पुत्र मोठा होत गेला. राजा त्याला सांगत असे, बाळा, लक्षात ठेव, राज्य मोठे असणे महत्वाचे नाही, मन मोठे असणे महत्वाचे आहे. धन असणे महत्वाचे नाही, दान करण्याची वृत्ती असणे महत्वाचे आहे. ज्ञान असणे महत्वाचे नाही, त्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करणे महत्वाचे आहे. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे भगवंतावर विश्वास ठेवू. मित्रांनो, हीच पुत्रदा एकादशीच्या कथेमधील सर्वांत मोठी शिकवण आहे. पौराणिक परंपरेनुसार या एकादशीचे व्रत संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांसाठी विशेष फलदायी मानले जाते. परंतु या कथेचा अर्थ केवळ पुत्रप्राप्ती इतकाच नाही. या कथेतून आपल्याला एक मोठा आध्यात्मिक संदेश मिळतो. दुःख आले म्हणून देवाला सोडू नका. कधीकधी आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट उशिरा मिळते. आपण म्हणतो, देवा, माझेच असे का? पण कदाचित त्या काळात देव आपल्याला काहीतरी शिकवत असतो. राजा सुकेतुमानाकडे सर्व काही होते, पण त्याच्या मनात एक रिकामी जागा होती. त्या रिकाम्या जागेमुळे तो देवाजवळ गेला. आणि देवाच्या जवळ गेल्यानंतर त्याला फक्त त्याची इच्छा मिळाली नाही, तर त्याला श्रद्धा मिळाली. मित्रांनो, म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपण आपल्या मनातील चिंता भगवान श्री विष्णूंच्या चरणी ठेवूया. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी श्रद्धेने प्रार्थना करावी. ज्यांच्या घरात मुलांबद्दल चिंता आहे, त्यांनी भगवान श्रीहरींचे स्मरण करावे. पण त्याचबरोबर आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि उपचारही घ्यावेत. श्रद्धा आणि योग्य प्रयत्न दोन्ही महत्त्वाचे आहेत. एकादशीच्या दिवशी मनात द्वेष ठेवू नका. कोणाबद्दल वाईट बोलू नका. शक्य असेल तर उपवास किंवा फलाहार श्रद्धेने करा. भगवान विष्णूंचे नाम स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र शांतपणे म्हणत राहा. जर शक्य असेल तर गरिबाला अन्न द्या, पक्ष्यांना दाणे द्या, गायीला चारा द्या, गरजू व्यक्तीला मदत करा. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरातील लोकांशी प्रेमाने बोला. कारण भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे आपल्या वागण्यात देव दिसणे. आता या कथेला आपण एका सुंदर प्रार्थनेने समाप्त करूया. हे श्रीहरी विष्णू महाराज, ज्यांच्या घरात दुःख आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या घरात संतान सुखाची इच्छा आहे त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांच्या घरात आजार आहे त्यांना उपचार आणि शक्ती मिळू दे. ज्यांच्या घरात आर्थिक संकट आहे त्यांना मेहनत करण्याची शक्ती आणि योग्य संधी मिळू दे. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांच्या मनाला शांतता मिळू दे. ज्यांच्या घरात भांडणे आहेत त्यांच्या घरात प्रेम निर्माण होऊ दे. आणि प्रत्येक भक्ताच्या घरात सुख, शांती, समाधान आणि भक्ती नांदू दे. श्रीहरींच्या चरणी आपली सर्व चिंता अर्पण करूया. एकदा मनापासून म्हणा, श्री विष्णू महाराज की जय, पुत्रदा एकादशी माता की जय, श्रीकृष्ण भगवान की जय. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाकडे मागताना इच्छा नक्की मागा, पण त्यापेक्षा आधी श्रद्धा मागा. कारण इच्छा पूर्ण झाली तर आनंद काही काळाचा असतो, पण मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली तर संकटाच्या काळातही माणूस खचत नाही. राजा सुकेतुमानाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळाला, अशी ही पौराणिक कथा आपल्याला सांगते की भक्ती, संयम, श्रद्धा आणि सत्कर्म यांचा मार्ग कधीही व्यर्थ जात नाही. भगवान श्रीहरी आपल्या सर्वांवर कृपा करो. आपल्या घरातील प्रत्येक दुःख दूर होवो. आपल्या घरात सुख शांती नांदो आणि प्रत्येकाच्या मनात भक्तीचा दिवा सदैव तेवत राहो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री हरी विष्णू महाराज की जय. आग